त्या ठिकाणी उहापोह करणं आवश्यक आहे अशा बाबी या ठिकाणी चर्चा केल्या जातील। आमदार महोदयांच्या माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल। आजची बैठक पाणी टंचाईशी संबंधित आहे। पाणी टंचाईशी संबंधित अडीअडचणी या ठिकाणी सोडवल्या जातील। ही बैठक आमसभा म्हणून सुद्धा आहे। प्रशासनाच्या माध्यमातून काम करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गट पातळीवर अर्थात पंचायत समिती पातळीवर ही आमसभा आयोजित केली जाते। या आमसभेचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे। प्रशासनातून काम करत असताना प्रशासकीय घटक हा शेवटच्या क्षणात घटकापर्यंत पोहोचण्यासाठी केव्हा कमी पडतो, अशा टाइम मध्ये अशा वेळेला लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सर्व या असणारे सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करून या बैठकीत सुरुवात करायची आहे। या ठिकाणी सर्व सन्माननीय नेते मंडळी यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे। भारतासारख्या लोकशाही राष्ट्रामध्ये पंचायत राज असणं किती गरजेचं आहे, जनतेचं शासन असणं गरजेचं आहे। त्याला ज्यांनी रामराज्य म्हटलं, स्वराज्य म्हटलं, त्यांची मुहूर्तमेढ रोवण्याचं काम महात्मा गांधीजी यांनी केलं आणि पंचायत राज हा नामोल्लेख देऊन देशाचे प्रथम पंतप्रधान यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची मुहूर्तमेढ रोवली। या सर्वांच्या माध्यमातून आज तळागाळापर्यंत लोकशाही पोहोचलेली आहे। या लोकशाहीच्या माध्यमातून नेतृत्व करत असताना आपल्या सामान्य जनतेचं नेतृत्व करताना अनेक नेतृत्व देशामध्ये उदयास आले। तळागाळातील लोकांना राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी प्राप्त करून दिली अशी आपली ही स्थानिक स्वराज्य संस्था। स्थानिक स्वराज्य संस्थेतला मध्यम पातळीवरील गट अर्थात गट पातळी म्हणून ज्याला ओळखलं जातो आपण, तालुका पातळीवर असणारी पंचायत समिती यांच्या माध्यमातून अशी ही आमसभा आणि पाणी टंचाईची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या सभेसाठी अध्यक्ष म्हणून सन्माननीय आदरणीय बाबूरावजी कदम कोळीकर साहेब, हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचं विधानसभा सदस्य जे अगदी चांगल्या पद्धतीने उजवत आहेत आणि त्यांच्याबरोबर या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अधिकारी, सर्व पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। या ठिकाणी हिमायतनगर तालुक्यातून उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी यांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण आजूबाजूला न थांबता या बैठकीच्या ठिकाणी स्थानापन्न व्हावं ही विनंती। कुठे बसू द्या, इकडे बसूच न जागा काय जागा नाही काय या ठिकाणी अंतर्गत पाणी टंचाई आढावा बैठक आणि आमसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय आमदार महोदय बाबूरावजी कदम कोळीकर साहेब यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सन्माननीय PM जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण अध्यक्ष महोदय यांचा आजच्या आमसभेचे बैठकीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमदार महोदय बाबूरावजी कोळीकर साहेब यांचा यथोचित सन्मान पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सन्माननीय PM जाधव साहेब करत आहेत।
अगदी जनसामान्याचं नेतृत्व, या मतदारसंघाचं लाडकं नेतृत्व, तळागाळाची जाण असणारा नेतृत्व, कोणताही अहंभाव नसणारं, जनतेची नाळ जुळून असणारं असं नेतृत्व आहे. खरोखरच ज्या सामान्य जनतेतून उदयास आलेलं नेतृत्व असतं त्यांच्या माध्यमातून विविध अडीअडचणी दूर केल्या जातात. तुम्हा सर्वांसाठी या ठिकाणी आमदार साहेब उपस्थित आहेत. यानंतर यानंतर माननीय श्री यानंतर सन्माननीय श्री अविनाशजी कांबळे साहेब, उपविभागीय अधिकारी हदगाव यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी प्राचारण करत आहे. प्रणय कुमार चाटलवार साहेब, बालविकास प्रकल्प अधिकारी यांना विनंती आहे की आपण सन्माननीय उपविभागीय अधिकारी कांबळे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर सन्माननीय श्री प्रतापरावजी देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बांधकाम अभियंता बांधकाम यांना विनंती आहे की आपण सन्माननीय देशमुख साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर श्री विकास पाटील देवसरकर साहेब, माजी उपसभापती यांचा सत्कार करण्यासाठी मी धम्मपाल मुंडेश्वर, तालुका आरोग्य अधिकारी यांना विनंती करतो की आपण देवसरकर साहेबांचा सत्कार करावा. यानंतर माननीय श्री गजानन उत्तेवार साहेब, माजी सभापती उपसभापती यांचा सत्कार करण्यासाठी नारंदे साहेब, कनिष्ठ अभियंता यांना विनंती करतो की आपण येऊन उत्तेवार साहेबांचा सत्कार करावा, सन्मान करावा. या आमसभेसाठी उपस्थित असणारे सर्व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, या सर्वांच्या उपस्थितीत आपली जी सभा संपन्न होणार आहे त्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. यानंतर पुढील सत्कार माननीय श्री सत्यव्रत ढोले साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी गंगाधर बदेवाड साहेब, कृषी अधिकारी यांना विनंती करतो की आपण येऊन ढोले साहेबांचा सत्कार करावा. पुढील सत्कारासाठी मी आमंत्रित करतोय श्री संभाराव लांडगे यांचा सत्कार करण्यासाठी श्री प्रमोद टारपे साहेब, विस्तार अधिकारी पंचायत यांना विनंती आहे की आपण लांडगे साहेबांचा सत्कार करावा.
यानंतर माननीय श्री बालासाहेब कदम यांचा सत्कार करण्यासाठी सन्मान करण्यासाठी मी कृषी विस्तार अधिकारी उत्तमरावजी देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपण कदम साहेबांचा सत्कार सन्मान करावा. एक विनंती आहे, ज्या सन्माननीय अधिकारी यांची उल्लेख केल्याच्या नंतर त्यांनी लवकरात लवकर येऊन या ठिकाणी स्वागत करायचे, सत्कार करायचे. यानंतरचा पुढील सत्कार आहे सन्माननीय श्री विजय वळसे यांचा सत्कार करण्यासाठी मी विस्तार अधिकारी आहिरे साहेब यांना विनंती करतो की आपण येऊन साहेबांचा सत्कार करावा. श्री विजयजी वळसे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी आहिरे साहेब. यानंतर माननीय श्री बालाजी राठोड यांचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी बोलवतोय पंडितजी फटिंग साहेब विस्तार अधिकारी आरोग्य यांना विनंती आहे की सन्माननीय बालाजी राठोड साहेबांचा सत्कार सन्मान करावा. यानंतर पुढील सत्कारासाठी मी प्राचारण करतोय सन्माननीय श्री राजू पाटील भोयर यांचा सत्कार करण्यासाठी सहाय्यक लेखाधिकारी पंचायत समिती श्री संतोषजी कुलकर्णी यांना विनंती आहे की आपण भोयर साहेबांचा सन्मान करावा. या ठिकाणी जिल्हा उपप्रमुख शिवसेना राजू पाटील भोयर या साहेबांचा सत्कार सन्माननीय संतोषजी कुलकर्णी साहेब करत आहेत. यानंतर माननीय श्री गौरव सूर्यवंशी खडकेकर साहेब जिल्हा उपप्रमुख युवा सेना यांचा सत्कार करण्यासाठी मी अरुणजी पाटील विस्तार अधिकारी शिक्षण यांना विनंती आहे की आपण खडकेकर साहेबांचा सत्कार करावा. श्री अरुण पाटील. यानंतर सन्माननीय श्री रामभाऊ ठाकरे तालुका अध्यक्ष शिवसेना यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी प्राचारण करतोय किशोर थेटे साहेब विस्तार अधिकारी सांख्यिकी यांनी ठाकरे साहेबांचा सत्कार सन्मान करावा. यानंतर श्री पुढील सत्कार आहे श्री गजानन चायल साहेब भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष यांचा सत्कार करण्यासाठी सन्माननीय श्री पांडुरंगजी गायकवाड साहेब सहाय्यक प्रशासन अधिकारी यांना विनंती आहे की आपण साहेबांचा सत्कार करावा. माजी उपनगराध्यक्ष जावेद साहेब यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचे. पुढील सत्कार आहे अभिषेक लुटे साहेब राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यांचा सन्मान करण्यासाठी श्री व्यंकटेश जामकर साहेब कनिष्ठ अभियंता यांना विनंती आहे की आपण येऊन साहेबांचा यथोचित सन्मान करावा.
यानंतर श्री परमेश्वर गोपतवाड साहेब सरपंच संघटना तालुका अध्यक्ष यांचा सन्मान करण्यासाठी मी श्री रब्बानी साहेब वरिष्ठ प्रशासन अधिकारी यांना विनंती आहे की आपण येऊन गोपतवाड साहेबांचा सत्कार करावा. यानंतर श्री बबनरावजी कदम साहेब यानंतर श्री ज्ञानेश्वर कुठेवाड साहेब युवा तालुका अध्यक्ष यांचा सन्मान करण्यासाठी मी रब्बानी साहेबांना विनंती करतो. आजी माजी नगरसेवक त्याचबरोबर आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी पंचायत समिती सदस्य सर्वांचा सन्मान करा. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आणि सदस्य. यानंतर सन्माननीय श्री गजानन हडपकर सन्माननीय शिवसेना शहर प्रमुख यांचा सत्कार करण्यासाठी राजेंद्र भोगे साहेब ग्रामपंचायत अधिकारी संघटना यांना विनंती आहे की आपण येऊन साहेबांचा सत्कार करावा. यानंतर सन्माननीय श्री एकनाथजी पाटील राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष यांचा सन्मान करण्यासाठी मी वाडवे साहेब तालुका व्यवस्थापक यांना विनंती करतो की आपण पाटील साहेबांचा सन्मान करावा. एकनाथजी पाटील साहेब राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष यांचा सन्मान करण्यासाठी मी वाडवे साहेब तालुका व्यवस्थापक यांना विनंती करतो की आपण येऊन साहेबांचा सत्कार करावा. यानंतर सन्माननीय श्री लक्ष्मणरावजी जाधव साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी टारपे साहेब यांना विनंती करतो की आपण येऊन सत्कार करायचा आहे. यानंतर सन्माननीय खाली का डिले व्हायली बदला पण काढून टाका. यानंतर सन्माननीय श्री हमारा नहीं लाएंगे हमारा नहीं लेते भाजपा विधानसभा संघटक यांचा सन्मान करण्यासाठी लाइव कर दिया डाटा नहीं बोल दिया लाइव कर दिया कैमरा में कितना ले हो रही जाता ना कुर्सी का नियोजन लगाना था ना. लगाएंगे रुको ना जरा नहीं बोला बाहर का सेटअप ले लिए तो ले लो कुर्सी.
कामले सर यानंतर माजी उपनगराध्यक्ष जावेद साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय. निकाले साहेब यांना विनंती आहे की आपण साहेबांचा येऊन सत्कार करावा. यानंतर सन्माननीय श्री आशिषजी टकनवा भाजपा जिल्हा चिटणीस यांचा सत्कार करण्यासाठी मी दमतोडर साहेबांना विनंती आहे. सन्माननीय किशोरजी रायवाड यांना विनंती आहे. सराफा व्यापारी आपण स्टेजवर यायचे. श्री किशोरजी रायवाड. यानंतर राजू भैया जाधव सरपंच तालुका प्रतिनिधी यांना विनंती आहे की आपण जाधव साहेबांना विनंती आहे की साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर सन्माननीय श्री गणेशजी शिंदे साहेब माजी संचालक जिल्हा मध्यवर्ती यांचा सन्मान करण्यासाठी मी दमकोडकर साहेबांना विनंती करतो की यांनी त्याचा सत्कार करावा. यानंतर कैलासजी राठोड साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी विशालजी पवार यांना विनंती करतो की आपण राठोड साहेबांचा सत्कार करावा.